नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे आमच्या 7 जणांचं लगेज आहे. आम्ही आता आलेलो आहोत दल लेकला. एक नंबर देऊ सांगेल. देऊ व्ह्यू कसा आहे? अमेझिंग अमेझिंग. फेमस फ्रूट सलाड. कुठली भेटेल? चोर पोलीस शिपाई. परेड सावधान. अरे सावधानला असं स्क्रिप्टेड आहे पण असं बिलकुल नाही. मी असंच आहे ना, इजी कंडिशन बघून याच्यात सामान ठेवलेलं आहे आम्ही. आता आम्ही सोनबागला ऑलमोस्ट पोहोचलोय. सोनबागचा जो टनल आहे तो जस्ट टनल क्रॉस केलाय आणि मागे स्नो कॅप फुल माउंटन्स आहेत. खूप भारी आहे. खूप मस्त आहे. टनल भारत माता की वंदे. हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक. आणि तुम्ही तुमच्या मागे फ्रेश एअरपोर्ट बघू शकता. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. फर्स्ट टाइम आम्ही या एअरपोर्टवर आलो आहोत आणि आम्ही दाखवतो तुम्हाला आमच्याबरोबर कोण कोण आहे. आमच्यावर आहे सगळ्यात पहिले सोहन आणि आता बाकीचे खूप सगळे जण आहेत. आम्ही दाखवतो. तर तुम्ही बघू शकता एकदम छान चिकना नवीन बायको एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्ट सुद्धा. पण प्रॉब्लेम काय माहितीये का इकडे हा. बिकॉज हे नवीन असल्यामुळे इथे खूप लिमिटेड ब्रँड्स आहेत. फूड ऑप्शन्स खूप लिमिटेड आहेत हा. आणि अजून एक गोष्ट जी मला हायलाईट करायची आहे की क्रेडिट कार्ड ऑप्शन्स यार लाऊंजमध्ये HDFC सारखी बँक टायअप नाही. HDFC नाही आहे, इंडिसन नाही आहे, MX नाही आहे. मला असं वाटतं की आय मिस माय T2 एअरपोर्ट. हा तिथे होतं. तिथे पण अदानीच आहे. तिथे बरोबर होता जेव्हा की इथे पण अदानीच Maybe आहे इकडे पण इथे येईल नाही पुढे. होते. ऑलमोस्ट 5-6 महिने झाले ओपन होऊन. हो पण प्लीज सजेशन की तुम्ही करा टायअप त्यांच्याबरोबर. अदानी पर्यंत पोहोचवा ही व्हिडिओ. टॉकिंग अबाउट एअरपोर्ट खूप छान आहे, क्लीन आहे, चांगलं आहे. फक्त जे खायचे ब्रँड आहेत जसं की एक्झाम्पल लाऊंज नाही मिळालं तर बाहेर असं मॅकडी वगैरे नाही आहे. सबवे आहे फक्त, KFC असं पण काय नाही आहे. सगळे मोठमोठे कॅफेज आहेत. की आम्ही फक्त दोघं ट्रॅव्हल नाही करत आहे. आम्ही ट्रॅव्हल करत आहे आमच्या फ्रेंड्स बरोबर. सो आम्ही सगळ्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो क्विकली. कळलं आहे की फ्लाईट छुटणे वाली आहे. फ्लाइट छूटने वाली है, चल जल्दी. लेट्स गो फ्लाईट छुटणे वाली. खरंच ती बोलून गेली. अरे खरंच सांगते 650 आहे ना. 650 आहे बट तू ती बोलतीये. सो ही आहे सायली. सायली हाय. सायली इज द वन ट्रॅव्हलिंग विथ अस. ओके इथे फ्लाईट सुटणार आहे तरी कोणी येत नाही. सायलीला भेटला आहात ऑलरेडी. वी हॅव मंगू यर. मंगू हॅलो. त्याच्यानंतर वी हॅव रोहित. हॅलो. आकाश तर मागे आहे. सोहनला सगळेजण पहिलेच भेटल्यात. आता ओनली लेफ्ट इज अंकू आणि अजून एक आहे आमचा फ्रेंड जो आम्हाला डिरेक्टली श्रीनगर एअरपोर्टला भेटणार आहे. आम्ही पळतोय कारण काय फायनल कॉल आहे. सो वी हॅव अंकू हिअर. हॅलो. आर यू एक्साइटेड? येस. 16. हे बघा आमचे सोल्जर्स कसे चालतात. फायनली आम्ही श्रीनगरला पोचलोय. असं काही दिसतंय श्रीनगर. सध्या थोडा रिमझिम पाऊस पडतोय. वेलकम टू पॅराडाईज ऑन अर्थ. काय दिसले तुला? आमची बॅग चालली परत मुंबईला. मँगो आपल्या सगळ्यांचं लगेज दाखव. हे बघा, हे आमच्या 7 जणांचं लगेज आहे. जे की आम्ही राहायला चालू असं आम्ही सामान घेऊन आलो. बघा हे जे दिसतंय असं शिफ्टिंग झाली आमची इकडे असं सोहनचं म्हणणं आहे. ही एक अख्खी ट्रॉली भरलेली आहे. हे सुद्धा भरलेली आहे आणि हे सुद्धा आहे. हा बघा याने माणूस मारून आणला याच्यात. एवढी मोठी बॅग आहे. टूरवाले पागल होणार आहेत कारण त्यांनी आम्हाला लिमिटेड लगेज आणायला सांगितलं होतं आणि हे सगळं बघतील तर ते बोलतील की तुम्ही परत जावा. सुंदर काश्मीरमध्ये आपण पोचलेलो आहे.
आणि मागे तुम्ही आपला इंडियाचा फ्लॅग बघू शकता. खूप छान खूप मस्त छान वेदर आहे. खूप छान असं weather एकदम अशी थंडी आहे, हवा आहे. एक अराउंड डिग्री 17 का 18 डिग्री आहे आणि थोडासा पाऊस पण आपण पडतो. आपल्या अजून एका फ्रेंडला भेटूया, विच इज अद्वैत. अद्वैत सुद्धा आलेला आहे. अद्वैत टेम्पो ट्रॅव्हलर बुक केलं, आम्ही तिथे जातो. हे बघा सोहन जातोय आणि हे पण आहेत आणि एकदम असं थंड वाटतंय, एवढं मस्त वाटतंय ना. महाबळेश्वर वाटतंय जरा, थोडं महाबळेश्वर वाटतंय ना. सगळीकडे आपलं महाबळेश्वर. हे उचल ना, हे उचल ना. उचलू हे पण आद्याच आहे. हा बघ आमचं. हा माहिती ट्रॉली केलं ना सगळ्या खाली. चला गणपती बाप्पा मोरया! मोरया! हे तल्ले जे फुल भरलं. आल्यापासून इथे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोच आहे आणि हे आपलं मागे हॉटेल आहे, हॉटेल द जमावार. एअरपोर्ट पासून ते इथे यायला 3000 रुपये घेतले. अराउंड एक 45 मिनिट्स टू 1 hourची जर्नी होती. थंडी आतापासून वाजायला लागली तुला. हो थंडी तर आहे जास्त थंडी. म्हणजे आपण शिमल्याला गेलेलो त्याच्यापेक्षा तर थंडी इकडे जास्त आहे. एक पाणीपुरी दे ना भैयाजी. मला आता देतो आहे रूम टूर आमच्या फर्स्ट लोकेशनची. छान असं स्पेशियस रूम आहे, तुम्ही बघू शकता. खरंच खूप छान आहे आणि स्पेशियस आहे. आणि इथून गार्डन दाखव. आय लव्ह दिस ब्लँकेट चादर मस्त आणि खूप मोठा रूम पण आहे. आणि इथून बघा व्ह्यू आहे. या बाईक्स या उद्या मिळतील आम्हाला. हे समोरच आणि हा रूम आहे असा काय छान आणि मोठा. इथे पण थोडी स्पेस आहे. वॉशरूम पण छान आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड यार, वॉशरूम सुद्धा मोठा आहे. खरंच फर्स्ट हॉटेलचे रूम्स आणि हॉटेल यांचं गिझर बघ तुमच्या महाबळेश्वर सारखं आहे. सर फर्स्ट हॉटेलचा रूम आणि सगळे चांगले आहेत. खूप मस्त आहे. फूड पण सांगू, आम्ही ऑर्डर केलंय. खूप मस्त आहे. सो आम्ही या ह्याच्यामध्ये हा आम्हाला एक सेकंड रूम मिळालाय आणि हे दोन पण आहेत. दिस इज द थर्ड रूम विच वी हॅव गॉट. हा बॉईजचा रूम आहे आणि हा एक रूम आहे. तो आम्ही आता निघालो आहोत दल लेकला. ओके, तुम्ही बघू शकतात आम्ही छान कपडे घालून सुद्धा विंडशीटर घातले, कारण काय इथे पाऊस पडतो आहे पण ॲटमॉस्फिअर खूप खूप छान आहे. लुक ॲट द रोजेस, एवढे ब्युटिफुल आहेत, नॅचरली एवढे फुललेले आहेत, एवढे छान दिसतात. म्हणजे मला रेड रोज पण दाखवते. खूप मस्त मस्त रेडी आहेत. फक्त हे बघा, हे पोरं आमचे. हा बघा, हा एक पोरगा आणि तुझा पार्टनर कुठे आहे? शेर्पा. इथे आम्हाला इथे आमच्यावर अशी वेळ आली की विंडशीटर घालून फिरायला जावं लागतं, कारण की पाऊस. आणि हे ज्यांनी विंडशीटर असून सुद्धा लिप बाम विसरतो, लिप बाम असून ऑफिस मध्ये ठेवून येतो. इथे ओला उबेर पण रॅपिडो सुद्धा इथे चालतं. आम्ही शालीमार गार्डनच्या इथे आलो आणि इथे अशी मस्त आपली क्रुझर सुमो केली, टमटम सारखी, वडाप सॉरी टमटम बोलतात. आणि बघ कसे बसलेत, वाई वाई वाई. आणि ते मागे कसे बसलेत. दल लेकला चाललोय, तिथे आपण शिकारा पण करूया. इकडला व्ह्यू खूप मस्त आहे. बकेट लिस्ट टिक. शिकारा. तर आम्ही आता आलेलो आहोत दल लेकला. इथे अंकू आहे, इथे देऊ आहे आणि शिकारा जी आपण दल लेकची फेमस आहे, श्रीनगर काश्मीरची फेमस आहे, तर त्यामध्ये आहोत. इथे गांधी बसलाय आणि व्ह्यू एक नंबर. देऊ सांगेल देऊ व्ह्यू कसा आहे. अमेझिंग अमेझिंग. मला तर खूप जास्त आवडलाय, कारण का खूप भारी. कोणचा वाला? हा अच्छा, ते ताजची प्रॉपर्टी. ताजची प्रॉपर्टी. अंकू व्ह्यू कसा आहे? खूप सुंदर, खूप मस्त. म्हणजे एवढं सिनिक आहे ना. समोर असं ऊन पडलंय डोंगरावरती आणि क्लाउड्स डोंगरावरती येऊन असे थांबलेत आणि हे लेक खूप मोठं आहे आणि या शिकारामधून असा एक व्ह्यू मिळतो. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे आम्ही आता शिकारावरती मोमोजचे आनंद घेतोय. कितीला? 150 रुपीजला 8 पीस आलेले आहेत. फ्रूट सलाड बाकी आहे. काय
कावा कावा सुद्धा घ्यायचा आहे. अरे आता ऐकत हा मी येतोय का सगळ्यात हो. ए घाण छान आहे पाणी ते. काय केलं याने? पाणी उडवलं पाणी ए चावट. पाणीवर फेको. ते ओलं होतं सगळी गाडी. आणि हे फक्त मसाला टाकला. फेमस फ्रूट सलाड. कसं होतं फ्रूट सलाड? मस्त होतं. मस्त होतं. चेरी वाला खूप छान होता. हे यांनी पूर्ण फ्रूट सलाड चेरी चेरी. चेरी चेरी तू चेरीला मिस करतो का? हो. जस्ट डल लेकच्या बाहेर आहे ना आम्ही इथे हा पाणीपुरीवाल्याची पाणीपुरी खात होतो आणि हे 2 टाईपच्या पुरी आहेत. ही आटाची पुरी आणि ही रवा पुरी आहे. कशी होती पाणीपुरी? खूप छान खूप छान. कुठली वाली पुरी? आट्यावाली जी होती ती त्याच्यापेक्षा खूप छान होती. व्हेरी टेस्टी व्हेरी व्हेरी टेस्टी. आणि हे बघा इथे फोटोशूट चालू आहे. सोहलला फोटो हवा आहे कारण का जो मागचा सिनेरी आहे ती खरंच खूप मस्त आहे. सो आता आम्ही आलो आहोत लाल चौकला. इथे हे मार्केट आहे. तुम्ही गेस करू शकता काय टाइम झाला असेल? काय टाइम झाला असेल? दिसतंय की नाही माहित नाही. 7:30 ठीक आहे. तरी 7:30 खूप ला उजेड बघा. आहे. खूप उजेड आहे असं वाटणारच नाही की 7:30 झाल्यात. इथे क्लॉक टॉवर आहे आणि इथे मार्केट आहे जसं हिने सांगितलं. तिथे शॉपिंग तुम्ही करू शकता आणि थोडे स्ट्रीट फूड खाऊ शकता. आम्ही थोडे एक्सप्लोर करू आणि मग हॉटेलला जाऊ. येस हे आहे इकडलं मेन स्ट्रीट विच इज द लाल चौक. बरोबर. येस. तर काश्मीरमध्ये जे पण काही खूप वेळेला काय आंदोलन वगैरे डिसिजन जे पण काय झालेत तर ते या चौकामधून त्याची रॅली वगैरे चालू होते म्हणून हा चौक फेमस आहे. या शॉपमध्ये आलो आहे आणि या अंकलकडनं आम्ही खूप सारे काय काय घेतलं आहे. अक्रोड घेतलं आहे. तर हे असं तुम्ही बघू शकता बॉटलमध्ये काय केसर सॅफ्रॉन आणि ते खूप छान आहे आणि रिझनेबल पण भेटलं. आणि इकडलं आणि त्यांनी गाईड केलं मस्त की कसं असतं बघा. त्यांच्याकडे सगळं काय काय आहे. अक्रोडमध्ये पण खूप व्हरायटीज आहेत आणि बाकीच्या गोष्टी पण खूप आहेत. सिंड्रेलाचा टाइम झाला 12 वाजले. अंडरटेकर आला अंडरटेकर. हॅलो आणि वेलकम बॅक. सो आज आहे डे 2. गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीनगर. आणि तुम्ही बघू शकता की आज तसं तर क्लाउडीच आहे. सध्याला रेन्स नाही आहेत बट लेट सी. बाईक अजून आम्हाला अलॉटेड नाही झाल्या आहेत आणि आम्ही आता पटकन ब्रेकफास्ट करायला जातो. सकाळचे आता वाजलेले आहेत 8:30. आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आणि आम्हाला 9चा टाइम दिला की 9 वाजता निघायचं आहे. तर बघा अद्वैत पण आला रेडी आहे. झालं ब्रेकफास्ट कसा होता? बढिया. तू करून आला? ठीक आहे चला लेट्स गो आपण पटकन ब्रेकफास्टला जाऊ. काल रात्रीचं डिनर आम्ही तुम्हाला नाही दाखवलं, थोडं घाईघाईत होतो, पण कालचं डिनर पण चांगलं होतं आणि या हॉटेलची टेस्ट पण खूप चांगली आहे. म्हणजे बटर चिकन, पनीर वगैरे असं सगळ्या गोष्टी होतात. आता ब्रेकफास्ट दाखवतो. ब्रेकफास्ट पण छान आहे. ऑमलेट, बघा लहान मुलगा कॉर्नफ्लेक्स घेताना. आणि हे काय आहे? लोणचं. दिस इज छोलेची भाजी आहे. हे पोहे आपले. पराठा आहे. अरे हा पराठा आहे. हा दोन्ही सेम आहे का? ओके. पराठा. हे फ्रूट्स दिलेले आहेत. हा ज्यूस आहे. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही टोस्ट ब्रेड बटर पण इन शॉर्ट अवेलेबल आहे. आणि असा काही हा यांचा रेस्टॉरंट आहे. काय वाटतं बॉईज? कुठली भेटेल? कुठली भेटेल? पाहिजे ती चोर पोलीस शिपाई. सो या सगळ्या बाईक्स आहेत. ह्यांना आधी वाटलं की आम्ही मस्त जाऊन आपली सीट बुक करू बट असं नाही आहे. बघा आम्ही बघा परेड सावधान. अरे सावधानला असं लगाते जाओ जो जो हो गया नंबर नाही पहिला त्याला लागू दे. और जो पहिल्याच गाडीमध्ये लागला. स्क्रिप्टेड आहे पण असं बिलकुल नाही. मी असंच आहे ना, हिची कंडिशन बघून याच्यावर सामान ठेवलेलं आम्ही आणि रॅन्डम चावी दिली आणि चावी याला लागली आहे.
कोल्ड स्टार्ट होईल. आदत बाईक बंद कर. चलाने वाले थोड़ा सुनोगे समझ जाएगा अच्छे से सुनना चलाने वाले प्लीज ठीक है मेन चीज आपका जहाँ भी रुकोगे आप लोग इग्निशन ऑफ करना है ठीक है जी जहाँ भी रुकोगे ब्रेक के ऊपर ना एक पीछे वाला ब्रेक के ऊपर लीवर होता है ज़्यादा धक्के रहने से हीट होता है ठीक है आप लोग ऐसे चलाओगे ना तब ये दबा रहेगा थोड़ा इसलिए थोड़ा सा ऐसे चलाना है ब्रेक से पैर हटा के जब आपको दबाना होगा तब दबा खूप मस्त जर्नी आहे आमची आणि आता आम्ही सोनबागला ऑलमोस्ट पोहोचलोय. सोनमर्गचा जो टनल आहे तो जस्ट टनल क्रॉस केलाय आणि मागे स्नो कॅप फुल माउंटन्स आहेत. पण सगळ्यांचा व्ह्यू घेऊया थांबा. खूप भारी आहे सीन. कसं वाटलं? खूप मस्त आहे. टनल कसा होता? मस्त. कसं वाटलं? हाऊ वाज द एक्सपिरियन्स? टनल हे बघा गांधी. तिकडे जाणार आहे. सोनमार्ग इंडियन आर्मी वेलकम्स यू. आता आम्ही सोनमार्गमध्ये जेवायला थांबलो. रँडम कोणत्याही हॉटेलमध्ये थांबवून कारण दुपारचं लंच या पॅकेजमध्ये आमच्या इन्क्लुडेड नाही आहे. तर ही सगळी गँग आपली इथे बसलेली आहे. सायली, गांधी, अद्वैत, इकडे सोहन वगैरे आहे, अंकू आहे, देव आहे. मी तुम्हाला सांगतो जेवढा वेळ कॅमेरा असा बंद करतो ना असं वाटतं अरे आत्ता चालू करावा आणि गोप्रो मिस करतोय. कंटिन्यू गोप्रो चालू पाहिजे ज्यानं खूप चांगली व्लॉगिंग होऊ शकते. बट आता तो आहे ना आहे ग्रुपमध्ये पण आम्ही तो नंतर काढू. अर्धा रस्ता कव्हर केलाय. वे टुवर्ड्स कारगिल. कारगिल सोनमार्ग मध्ये होता. सो आम्ही ऑलमोस्ट कारगिलला पोचलो आहे. 11,000 फीट वरती आणि खूप थंडी आहे. तुम्ही माझ्या बोलण्यात ना समजायलाच की खूप थंडी आहे. बट थंडीची मजा पण वेगळी आहे. हाते ना हात सुन्न पडलेत सुन्न. आणि खूप थंडी वाजते आहे. आम्ही जोजिलावरनं आलो जस्ट. जोजिला इज अराउंड 11,500 फीट वरती काहीतरी असं होतं आणि तिथे आम्ही थांबलो नाही कारण की खूप जास्त थंडी होती आणि आम्ही मागे सुद्धा राहिलो होतो. आता कारगिल वॉर मेमोरियल आम्ही टुवर्ड्स हेड करतो. तिथे तुम्हाला सगळे scenery बाजूला आहे दाखवतो. ना स्नोकॅप माउंटन्स आहेत आणि मागून आहे ना पाऊस येतो भरपूर. सिनेरी येणार आहे म्हणजे. मित्रांनो आता आपण आलेलो आहे कारगिल वॉर मेमोरियलला. त्याला खूप सारे डिस्टन्स आम्ही पार करून माहिती नाही एक्झॅक्ट किलोमीटर मी सांगतो पण मेमोरियल 100+ तर असेल. 6 वाजलेत आणि 6 वाजता एवढा उजेड आहे. हे जेवढं पण मी व्हिडिओत बघितलंय आतमध्ये शूटिंग करायला अलाव नाही करत. हा पण आम्ही बाहेर आलो सांगतो थोडंफार कसं काय. बाकी थंडी खूप आहे. जसं आम्ही जोजिला क्रॉस केलंय कारगिलमध्ये एंटर केलंय म्हणजे लेहमध्ये तर थंडी आहे. मजा पण येते खूप. मजा येते. रोड जोजिला पास नंतर काय रोड होते खतरनाक रोड होते. काय काय घ्यायचं? विंडशील्ड. रोके तुझको आनिया क्या जमीन आसमां पाएगा लक्ष्य है हर हाल में पाना है. कसं आहे देऊ? मस्त वाटतंय ना इथं.
फ्लॅग तर खूप भारी वाटतं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आपण राहतो बट आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी किती जणांनी सॅक्रिफाईस केलं ना. आणि इथे आल्यावरती एकदम प्राऊड मुवमेंट होतं की वाव. म्हणजे मी तर सांगेन थोडा वेळ काढून या आणि थोडा टाइम द्या. आता आमचं कसं थोडं लेट झालं आणि आम्ही टूर आहोत तर ते आम्हाला बोलवतात लवकर. व्हिडिओ चालू आहे आणि आतमध्ये इन्फॉर्मेशन देतात. ते सगळं आपण नीट बघितलं गन्स पाहिजे. आहेत, यूज केलेले त्यांचे गन्स आहेत, त्यांचे क्लोथ्स आहेत आर्मीचे, त्यांचे बुलेट्स आहेत. प्रत्येक खूप कॅप्टन, काय. प्रत्येक कॅप्टन वाईजची लास्ट नोट जी त्यांनी लिहिलेली ती आहे. त्यांच्या घरच्यांचे मेसेजेस आहेत, त्यांच्या इनफॅक्ट बहिणींच्या राखी पण ठेवल्यात. सो एवढं सुंदर केलं आहे ना, खूप ब्युटिफुल आणि बघण्यासाठी पण खूप ब्युटिफुल आहे. आणि सगळीकडनं तुम्ही बघू शकाल असा डोंगर आणि मध्ये आणि जो आपला फ्लॅग दिसतोय तो वी हायली रिकमेंड. बाईक वीक कसं पण या, पण एकदा कारगिलला या आणि या कारगिल वॉर मेमोरियलला या. Yes. एक्झॅक्ट कारगिलमध्ये नाही आहे, द्रास आणि कारगिलच्या मध्ये आहे, पण खूप छान खूप सुंदर प्लेस आहे. खूप टायमानंतर फायनली आम्ही पोचलो कारगिलमध्ये आणि आपल्या हॉटेलमध्ये आपण चेक इन केलेलं आहे. आता आपण आलेलो डिनरला. तुम्हाला टेम्परेचर दाखवतो, म्हणजे तुम्हाला माझ्या या हुलियावरनं माझ्या अवतारावरनं कळालंच असेल. बट करंट टेम्परेचर इज 8 ओव्हर हियर. हे असं काही आहे आणि डिनरची प्लेस आहे. हे रिफिल करतील सब्जी, हे व्हेजचे आहे, हे नॉनव्हेजचं चिकनचा रस्सा आहे, सलाड आहे आणि हा मँगो आहे आणि ही आपली सिटिंग प्लेस आहे आणि इथून हा संपूर्ण असा व्ह्यू आहे. सकाळी ब्रेकफास्ट पण इथे तर चांगलं वाटेल. थंडी किती आहे देऊ? तुला काय वाटतं किती असेल डिग्री? मला वाटतं की 12 ते 15 मध्ये असेल. 8 8 आहे. 8 आहे तर बापरे खूप आहे. येस. पूर्ण दिवसभर राईड करून भरपूर भूक लागली आणि थंडीत जास्त अजून भूक लागते. फर्स्ट एपिसोड इथेच एंड होत आहे. Yes. याच्यामध्ये आपण श्रीनगर एक्सप्लोर केलं आणि आज कारगिल. कारगिलमध्ये आलो. तर एक छोटा सगळ्यात जास्त तुला काय आवडलं? कारगिलच्या आधीचा जो रोड होता तिकडे राईड करायला खूप मजा आली. आणि कारगिल पण. आणि कारगिलचं मेमोरियल छान होतं. तुला काय आवडलं? सोनमार्ग सोनमर्ग. तिथे 2 मिनिटं. मधून बाहेर आल्या आल्या जो व्ह्यू दिसला तो. अच्छा. तुला? तेच जसं रोहित बोलला की कारगिल पर्यंतचा रोड खूप छान होता आणि त्याच्यानंतरचा पण रोड जो रायडिंग जे एन्थुसियास्ट आहे तर त्यांचाही तो फास्ट वगैरे आपण जाऊ शकतो तर ते मस्त खूप होता. छान होतं. आणि एक पहिल्यांदा 200-250 किलोमीटर राईड हा 210 का 220 किलोमीटर तर मजा आली. डे बनला. मजा आली, खूप मजा आली. अंकु तुला काय आवडलं सगळ्यात जास्त? मला सगळ्यात जास्त तर थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता जो आपण जोझिला पासला चढलो ना, जे फक्त खालती बघून एवढी मोठी व्हॅली दिसली तो एक्सपिरियन्स. आणि वरती फ्रीजिंग. वरती फ्रीजिंग जोझिला पास खूप छान होता. रोड थोडा खराब आहे पण चांगला. तुझं काय होतं सगळ्यात? आपण निघाल्यापासून जो सोमाचा जो टनल पास केला त्याच्यानंतर जो व्ह्यू होता हा. सगळ्यात चांगला, हा. एकदम डोळ्यात साठवण्यासारखा होता. आणखी त्याच्यानंतर जो पाऊस पडला आपला जोजिला पास. जोजिला पासचा तिथून जो वेट रोड होता ना त्या वेट रोड मधून चालवताना एवढी भारी मजा आली. आणि जे आपण उतरत होतो तेव्हा. उतरत होतो आणि जे आपण कॅच केलेत ना पॉईंट्स आणि हायवेला सो बेसिकली आम्हाला सगळ्यांना खूप खूप जास्त मजा आली. आजचा डे खूप मेमोरेबल होता आणि ॲडव्हेंचरस पण होता. खूप मस्त होता. अशा प्रकारे आपला हा जो फर्स्ट एपिसोड आहे लडाखचा इथेच संपू. प्लीज तुम्ही पुढचे पण ब्लॉग बघा कारण आता भरपूर बाकी आहे. आता मी लेहला जाणार आहोत, खारदुंगला वगैरे, पँगॉंग सगळं बाकी आहे, सगळं बाकी आहे. पण सेमच तेवढंच ट्रॅव्हलिंग आहे. इथपर्यंत बघितलं असेल तर थँक्यू सो Thank you so मच. much. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे पुढचे सगळे ब्लॉग सुद्धा बघा. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय फ्रॉम कारगिल. तुला जे काय